दंडोत प्रणाम। माय बाबा, चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान देताना म्हणतात, अर्जुना नै ज्ञानेन सदृशम पवित्र मे विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी कालीनात्मनी विद्यते। ते म्हणले ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही आणि ज्ञानी याला काही काळानं का होईना परंतु ब्रह्माची प्राप्ती होते, परमेश्वराची प्राप्ती होते, त्याला मोक्ष मिळतो। म्हणून ज्ञान माणसानं घेतलंच पाहिजे। मग अर्जुनाने विचारलं, अर्जुना देवा तुम्ही मग परब्रह्म परमेश्वर असून देखील हे कशाला ज्ञान घ्यायची गरज तुम्हाला? तुम्ही तर परब्रह्म परमेश्वर आहे, तुमच्याजवळ तर स्वरूपाक ज्ञान आहे, शक्तिरूप ज्ञान आहे। ते म्हणले नाही अर्जुना, यद्यत आचरीची श्रेष्ठ तत्त देवचरोजना। जसे मोठे लोक आचरण करतात तसे लहाने आचरतात, म्हणून मोठ्यानं जे आहे ते तत्वाप्रमाणे चाललं पाहिजे। त्यामुळं मी गुरु केला, मी तत्वाप्रमाणे चाललो। आणि जर मला काही गरज नाही याची नव्हे पार्थाशी कर्तव्य त्रिशू लोकेषु किंचन, मला ह्या तीनही लोकांशी स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या तिन्ही लोकांशी काही कर्तव्य नाही, परंतु नमे पार्थाशी कर्तव्य त्रिशू लोकेषु किंचन। आणि मला नान वाप्तम वाप्तव्य वर्तव्याची कर्मणी, मला मिळविण्यासारखं आणि मिळवायसारखं इथं काही नाही, परंतु मी कर्म करतच राहतो। मी ते गुरु करणं हे कर्म आहे। आणि यदि हेयम न वर्तेम, जर मी कर्मामध्ये वर्तवलो नाही, यदि हेयम न वर्तेम जातू कर्मने तंद्रित मम वर्तमान वर्तनते मनुष्य पार्थ सर्वशा, सगळे लोक माझ्यासारखेच चालते। आणि मग उच्ची देव रिमे लोकान कुर्यान कर्म चेतम संकरस्य चकारताशा मुपाहन्या मिमा प्रजा। आणि म्हणून तसं सगळे लोक भ्रष्ट होते आणि मग त्यांना भ्रष्ट करण्याचं पाप मला लागलं। त्यामुळं मी गुरु केला। आणि गुरु पण अर्जुन म्हणले मग गुरुला कसं काय विचारावं, कसं ज्ञान घ्यावं त्याच्याकडून? ते म्हणले अर्जुना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाय उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन। त्याच्याकडे जावा आणि त्याला प्रणिपात करून तद्विधी प्रणिपातेनं आणि म्हणजे विनयपूर्वक प्रश्न विचारा। तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवाया उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन। आणि मग यज्ञत्वन पुनर्मोह मेव मेषेशी पांडव येन भूतान शेषेन द्रक्षशात म्हणतो मी। आणि मग पुन्हा तुला अज्ञान येणार नाही। मग त्यामुळं आपण ज्ञान घेतलं पाहिजे। ज्ञान हे आपला भाऊ वाटून मागू शकत नाही। जसा तुला दुर्योधन मागायला तसा तू दुर्योधनाला मागायलाच वाटून राज्य, तसं ज्ञान हे कोणी वाटून मागत नाही तुझा भाऊ। आणि पुन्हा ज्ञान हे चोरीला जात नाही आणि ज्ञान हे दुसऱ्याला दिलं तर कमी होत नाही, ते वाढत आहे। असं ज्ञान पवित्र आहे, पवित्र। म्हणून अर्जुना ज्ञान घेतो, त्यामुळं ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही। त्या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही, कारण त्या ज्ञानानंच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते। आणि श्रीकृष्ण भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की ज्ञान मोचक, ज्ञान हे मोचक आहे। ज्ञानानं परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते, आपलं मुंचन होऊ शकतं। म्हणून मायबाप ज्ञान सतत आपण घेतलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे, असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे। तेच मत मी तुमच्या पुढे ठेवलं, तर ते तुम्ही शिरसावंत मानून घ्या व त्याप्रमाणे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा, अशी मी विनंती करेन। आणि इथंच थांबेन। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत।